नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज पाहणार आहोत आपण नवीन व्हिडिओ. साऊथ इंडियन डोसा आपण नेहमी बनवत असतो, पण बऱ्याच वेळेस आपल्याला काय होते की तो जमत नाही. कधी तुटते, कधी ताव्यावरनं निघत नाही. तर अशा अनेक समस्या असतात. पण आपण जो डोसा बनवणार आहे तो अगदी जबरदस्त आणि एकदम लवकर निघणारा आहे. तर तुम्हाला मी दाखवतो कसा बनवायचा. त्याप्रथम तर आपण एक शेंगदाण्याची चटणी बनवूया. त्यासाठी शेंगदाणे मिक्सरमध्ये आपण फिरून घेतले होते. त्याच्यानंतर कढईत तेल टाकून आपण एक चटणी बनवण्यासाठी जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा पिसलेला होता तो टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने शेंगदाण्याची पेस्ट टाकल्यानंतर ही चटणी आपली तयार करून घेतलेली आहे. हिला 5 मिनटं थोडी स्लो गॅसवर उकळून घेतली आणि अशा पद्धतीने शेंगदाणा चटणी आपली तयार आहे. आता पाहूया पुढचं डोस्याचं. तर आपण त्याच्यासाठी काय केलं आहे, आपण डोस्याला भाजी जी लागते त्यासाठी बटाटे आपण उकळून घेतले. एक 8-9 बटाटे होते छोटे मिडियम साईजचे, ते घेतले आणि त्यांना स्मॅश करून घेतलं बॉईल केल्यानंतर. आणि आता कढईमध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी दिली, त्याच्यात कांदा घातला, चिरलेली थोडी मिरची होती, लसूणची पेस्ट होती. हे सर्व त्यात मिक्स केल्यानंतर त्याच्यात आपण स्मॅश केलेला बटाटा देखील आपण घातलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे. ते सर्व मटेरियल फ्राय होईपर्यंत तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून पुढच्या सर्व रेसिपी तुम्हाला मिळत राहतील. अशा पद्धतीने फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यात हळद, लाल चटणी अशा पद्धतीने सर्व मसाले आपण टाकून दिले आणि एक अतिशय स्वादिष्ट आणि एक खुशबूदार जी आपण भाजी ती बनवलेली आहे. डोसा बनवण्यासाठी आपण त्याच्यावर भाजी लावतो जनरली, आणि साऊथ इंडियन लोक तर ते डोस्यावरच लावून देतात. आपल्याला जमलं तर आपण डोस्यावर लावू शकतो, अदरवाईज खाली घेऊन आपण पोरांना ज्यावेळेस डोसा देऊ त्यावेळेसही आपण प्लेटमध्ये ती देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण 2-3 प्रकारे आपण त्या भाजीचा वापर करू शकतो. तर आता ही बघा, पूर्णपणे ते बटाटे त्यात आपण मिक्स केलेले आहेत आणि ते स्मॅश केलेले बटाटे सर्व टाकल्यावर चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे. त्याला इतका वेळ परता की त्याचा सुंदर असा वास खमंग आला पाहिजे. अशा पद्धतीने थोडे बटाटे हे चिकट असल्यामुळं ती लवकर होणार नाही, कारण ती आपण त्याच्यात पाणीही घालू शकत नाही जास्त, कारण आपल्याला ती थोडी घट्टही ठेवायची आहे. तरी आपण 1-2 बूंद पाणी ज्याला म्हणतो थोडंसं आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यानं काय होणार की ते भाजी जी आहे ती तिथं चिटकून राहणार नाही आणि तिला आपल्याला फिरवताना त्रास होणार नाही. की अशा पद्धतीने बघा, थोडंसं पाणी घातलं होतं एकदम. आता बघा आपण डोसे बनवायला सुरू करूया. अशा पद्धतीने तव्यावर डोसा टाकला, त्याला थोडंसं झाकून द्या, नॉर्मल अर्धा मिनिट फक्त झाकायचं आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने इतके छान डोसे निघत आहे, कुठंही तुटणार नाही किंवा निघायला कुठलीही अडचण नाही. अशा पद्धतीने बारीक बेटर आपण पसरवायचं आहे. बघा, दुसऱ्या साईडनं असं पलटून घ्या, थोडंसं दुसऱ्या साईडलाही भाजून घ्या. तसं बघितलं तर आपण एका साईडनंही भाजू शकतो, पण दोन्ही साईडनं भाजले तर तेही चांगलंच आहे. तर अशा पद्धतीने बेटर इतकं छान बनलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आहे. अशा पद्धतीने सर्व डोसे आपण एक करून आता बनवून घेणार आहोत. सर्व डोसे बनवून झाल्यानंतर आपण चटणीसोबत मुलांना भाजी आणि डोसे एक देऊ शकतो आणि मुलांचा दररोजच्या डब्याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, सकाळमध्ये पोरांना डब्बा काय द्यावा हे प्रत्येकाच्या घरात प्रश्न असतो. तर या पद्धतीने आपण काम केले तर इडली, डोसा, आप्पम सगळं काही आपण बनवून त्यांना देऊ शकतो. आपल्या घरात तर हे डेलीच असतं, त्यामुळे आपण प्रत्येक रेसिपी टाकत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, त्याचं नोटिफिकेशन मिळेल. हे बघा, अशा पद्धतीने सर्व डोसे आपले तयार आहेत. डोसे असे काढून घेतल्यानंतर त्यांना आपण एका प्लेटमध्ये ठेवूया. आता हे पहा, मुलीला आपल्याला टिफिन द्यायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, त्या डोस्यावर आपण ती भाजी अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे आणि असं घडी करून तो आपला टिफिनमध्ये ठेवला. असे 3 डोसे आपण पोरांना दिले तरीसुद्धा त्यांचं दिवसभराचं काम होतं. अशा पद्धतीने तुम्ही बाजूला प्लेटमध्येही देऊ शकता किंवा असं त्याला वरून लावून देऊ शकता. तर आपला डोसा तयार.